गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू ग्रामर सिम्प्लिफाईड. फंडामेंटल्स ऑफ इंग्लिश या लेक्चर सिरीजमध्ये आपण यापूर्वी 2 लेक्चर्स अपलोड केलेले आहेत. ज्यांनी कोणी ते लेक्चर्स पाहिले नसतील त्यांनी प्रथमतः ते 2 लेक्चर्स पहा आणि त्यानंतरच तिसरं लेक्चर पहा, म्हणजे एक प्रॉपर लिंक लागेल. ओके. तर पहिल्या लेक्चरमध्ये आपण इंग्लिशचं मीनिंग पाहिलं. 3 अर्थाने इंग्लिश हा वर्ड आपण वापरतो. पहिला म्हणजे इंग्लिश हा सब्जेक्ट आहे. इंग्लिश म्हणजे लँग्वेज आणि इंग्लिश हे आपण सिटिझन ऑफ इंग्लंड यांना इंग्लिश असं संबोधलं जातं. ओके. दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं? दुसऱ्या लेक्चरमध्ये कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा अभ्यास करत असताना एक ग्रामरवरती कशा प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जातात आणि त्याचं फ्रेमवर्क काय आहे हे आपण विथ एक्झाम्पल दुसऱ्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. आता तिसऱ्या लेक्चरमध्ये आपण एक ओव्हरऑल 2 लेक्चरमध्ये जर पाहिलं तर तिसऱ्या सेशनमध्ये आपण काय करू? सिलेबस डिटेल्डमध्ये काय आहे आणि त्याची स्ट्रॅटेजी आपल्या चॅनलवरती कशा पद्धतीने असणार आहे, हे आपण एक डिटेलमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. त्यामुळे चॅनलवरती शेवटपर्यंत लेक्चरमध्ये राहा आणि आवडलं लेक्चर तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर पण करा आणि चॅनलला म्हणजे बेल आयकन क्लिक करून ठेवा, म्हणजे यापुढे जे लेक्चर्स येतील ते तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळेल. ओके, चला तर मग आज आपण सिलेबसकडे पाहू. सिलेबस हा मी 4 पार्ट्समध्ये डिवाइड केलेला आहे, जो तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय. तो आपल्या सोयीसाठी केलेला आहे. आपल्याला एक लेक्चर्स घेताना आणि अभ्यास करत असताना एक सिक्वेन्स डेव्हलप व्हावा, यासाठी हा सिलेबस मी 4 पार्ट्समध्ये डिवाइड केलेला आहे. तो म्हणजे टेन्स, पार्ट्स ऑफ स्पीच, पॅसेज आणि व्होकॅब्युलरी असे 4 पार्ट्समध्ये आपण पूर्ण लेक्चर्स या सिलेबसवरती डिटेलमध्ये घेणार आहोत. तर टेन्स हा जर टॉपिक आपल्याला पूर्णतः समजला तरच व्हॉइस समजणार आहे, म्हणजे चेंज द व्हॉइस. टेन्स वरतीच डिपेंड नरेशन आहे. नरेशन म्हणजे काय? तर डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच. कंडिशनल सेंटेन्सेस आहेत. कंडिशनल सेंटेन्सेस म्हणजे तुर्तास एवढंच लक्षात घ्या की जे सेंटेन्सेसची सुरुवात इफ किंवा अनलेसनी होते असे सेंटेन्सेस असतात आणि तेही टेन्स वरतीच डिपेंड असतात. आणि क्वेश्चन टॅग हे सुद्धा टेन्स वरतीच डिपेंड आहे. आता दुसरा पार्ट आहे तो म्हणजे पार्ट्स ऑफ स्पीच. जसं की 8 पार्ट ऑफ स्पीच आहेत. तर त्यामध्ये नाउन, प्रोनाउन, वर्ब, ॲडवर्ब, ॲडजेक्टिव्ह, कंजंक्शन, प्रेपोजिशन, इंटरजेक्शन यांचा अगदी डिटेलमध्ये आपण अभ्यास करणार आहोत. आता ॲडजेक्टिव्ह मध्येच आपण आर्टिकल्सचा पण अभ्यास करणार आहोत आणि डेटरमिनरचाही अभ्यास आपण ॲडजेक्टिव्ह मध्येच करणार आहोत. कारण हे जे आर्टिकल आणि डेटरमिनर हे ॲडजेक्टिव्हचाच पार्ट आहे. त्यामुळे आपण ॲडजेक्टिव्ह मध्येच याचा अभ्यास डिटेलमध्ये करणार आहोत. त्यानंतर पॅसेजमध्ये PQRS टाईप क्वेश्चन्स असतात, त्याची तयारी आपण करून घेऊ. त्यानंतर क्लोज टेस्ट कशा असतात हे काल आपण एक प्रश्न पाहिलेला आहे. तर क्लोज टेस्ट म्हणजे काय हे जर समजलं नसेल तर पुन्हा एकदा ते सेशन लेक्चर तुम्ही पाहू शकता. व्होकॅब्युलरी म्हणजे पॅसेजवर आधारित व्होकॅब्युलरीचे क्वेश्चन कसे विचारले जातात हे म्हणजे हे पॅसेजमध्ये येतं. त्यानंतर व्होकॅब्युलरीमध्ये सिनोनिम्स, अँटोनिम्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन, इडियम्स और फ्रेजेस आणि स्पेलिंग टेस्ट. स्पेलिंग टेस्ट म्हणजे काय? तर स्पेलिंग मध्ये मिस्टेक्स असते ते आपल्याला शोधायचं असतं आणि जे करेक्ट स्पेलिंग आहे ते ओळखून आपल्याला टिक करावं लागतं. ओके. तर हा आहे कुठल्याही स्पर्धा परीक्षेचा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा हा सिलेबस म्हणजे एक बेस आहे, फाउंडेशन आहे आणि हे अशा पद्धतीने अशा पार्ट्समध्ये आपण कव्हर करणार आहोत, तेही इन डिटेल्स. ओके, बेसिक पासून आपण कव्हर करून घेणार आहोत. तर आज आपण काय सुरुवातच करूयात लेक्चरची, ती म्हणजे लेटर्स पासून ते सेंटेन्स पर्यंत एक बेसिक अर्थ समजून घेऊ. सगळ्यांना माहिती आहे की
कुठलीही लँग्वेज ही लेटर्स पासून ते सेंटेन्स वरती डिपेंड असते. आणि लेटर हे काय, तर लेटर हे स्मॉलेस्ट युनिट ऑफ लँग्वेज आहे. हा प्रश्न आलेला आहे एक्झामला. सरळ सरळ विचारला होता की स्मॉलेस्ट युनिट ऑफ लँग्वेज काय आहे. स्मॉलेस्ट युनिट ऑफ लँग्वेज म्हणजे लेटर. फॉर एक्झाम्पल ए, बी, सी, डी हे. ओके, हे लेटर्स. आता वर्ड्स हे लेटर्स पासून बनतात, म्हणजे लेटर्स वरती डिपेंड वर्ड असतं. तर याचं जर डेफिनेशन आपण पाहिली वर्डची, तर ग्रुप ऑफ लेटर्स विथ मीनिंग, म्हणजे मीनिंग असतं ग्रुप ऑफ लेटर्स. आणि याला काय असतं, मीनिंग पाहिजे तरच आपण त्याला वर्ड म्हणू शकतो. उगाच कुठलाही लेटर उचलला, त्याचा ग्रुप बनवला, कुठलेही लेटर्स एकत्र केले आणि त्याचा ग्रुप बनवला, तर त्याला आपण लेटर्स म्हणू शकत नाही. फॉर एक्झाम्पल आपण ए, एक्स, एम आणि म्हटलं की केला यांचा ग्रुप तयार, तर याला काहीही मीनिंग नाही. त्यामुळे हे मीनिंगफुल ग्रुप ऑफ लेटर्स होऊ शकत नाही. फॉर एक्झाम्पल काय आहे, कॅट, CAT, याला काहीतरी मीनिंग आहे. त्यानंतर काय, कप, म्हणजे हे जे लेटर्स आहेत त्याचा जो ग्रुप बनवलेला आहे त्याला काहीतरी मीनिंग आहे, तरच त्याला आपण वर्ड म्हणू शकतो. आता फ्रेज म्हणजे काय, तर फ्रेज म्हणजे असा ग्रुप असतो वर्ड्सचा की ज्यामध्ये सब्जेक्ट आणि वर्ब अवेलेबल नसतं. अ ग्रुप ऑफ वर्ड्स, काय म्हणता येईल, फ्रेज म्हणजे अ ग्रुप ऑफ वर्ड्स. तुमच्या लक्षात आलेलं असेल की लेटर वरती डिपेंड वर्ड्स असतात, वर्ड्स वरती डिपेंड फ्रेजेस असतात. ओके, आणि फ्रेजेस वरती डिपेंड सेंटेन्स आणि क्लॉज असतो. तर ग्रुप ऑफ वर्ड्स म्हणजे काय, फ्रेज. तर यामध्ये वर्ब आणि सब्जेक्ट अवेलेबल नसतो. वर्ब पण अवेलेबल नसतं आणि सब्जेक्ट पण अवेलेबल नसतो. एक्झाम्पल जर आपण पाहिलं तर इन द मॉर्निंग, इन द मॉर्निंग, हे झाली फ्रेज. यामध्ये ना वर्ब आहे ना सब्जेक्ट आहे. क्लॉजचं जर मीनिंग आपण पाहिलं, क्लॉज हा पण ग्रुप ऑफ वर्ड आहे, परंतु त्यामध्ये वर्ब आणि सब्जेक्ट दोन्हीही अवेलेबल असतात. क्लॉज इज ऑल्सो कॉल्ड अ ग्रुप ऑफ वर्ड्स. पण डिफरन्स काय आहे, यामध्ये वर्ब पण अवेलेबल असतो आणि सब्जेक्ट पण असतो. तर एक्झाम्पल काय घेता येईल आपल्याला, आय वेंट होम. ओके, आय वेंट होम, सब्जेक्ट आहे आणि वर्ब अवेलेबल आहे, म्हणजे हा क्लॉज आहे. आणि सेंटेन्सचा अर्थ सगळ्यांना माहित आहे. सेंटेन्स हा एक कम्प्लीट थॉट आहे, कम्प्लीट थॉट आहे आणि याला एक प्रॉपर स्ट्रक्चर फॉलो होतं. प्रॉपर एक स्ट्रक्चर असतं ग्रामरच्या रूलनुसार. कुठलं, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. फॉर एक्झाम्पल काय म्हणता येईल, आय वेंट होम अर्ली. ओके, सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट असं एक प्रॉपर स्ट्रक्चर असणं म्हणजे सेंटेन्स. आता हे जेव्हा पूर्ण स्ट्रक्चर तुम्हाला लेटर्स पासून ते वर्ड पर्यंत समजेल, तेव्हा आपल्या ग्रॅमॅटिकल एरर होण्याचे चान्सेस कमी असतात. ओके, समजलंय सगळ्यांना लेटर म्हणजे काय आणि वर्ड म्हणजे काय, फ्रेज म्हणजे काय आणि क्लॉज आणि सेंटेन्स म्हणजे काय. आता अल्फाबेट आणि अल्फाबेट्स म्हणजे काय आणि लेटर आणि लेटर्स मध्ये डिफरन्स काय आहे, हा जर जाणून घ्यायचा असेल तर खाली 2 एक्झाम्पल्स मी दिलेले आहेत, ते सुरुवातीला आपल्याला पाहावे लागतील. पहिले एक्झाम्पल काय आहे, अ स्टुडंट ऑफ सेकंड क्लास शुड नो अल्फाबेट्स.
आणि दुसरं सेंटेन्स आहे आय नो मेनी अल्फाबेट. तर यामध्ये पहिलं सेंटेन्स आणि दुसरं सेंटेन्स यापैकी बरोबर कुठलं आहे आणि रॉंग कुठलं सब्जेक्ट हे सेंटेन्स आहे हे पहा बरं जरा वाचून. ओके. पहिलं सेंटेन्स आहे अ स्टुडंट ऑफ सेकंड क्लास शुड नो अल्फाबेट अल्फाबेट्स. तर हे बरोबर आहे का रॉंग आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याला अल्फाबेट आणि अल्फाबेट्सचं मीनिंग माहिती असणं गरजेचं आहे. तर सुरुवातीला अल्फाबेट्स म्हणजे काय हे समजून घेऊ. अल्फाबेट्स म्हणजे लँग्वेजेस. अल्फाबेटचा अर्थ होतो लँग्वेजेस. आणि आतापर्यंत बरेच जण असे वापरतात की अल्फाबेट्स म्हणजे ए बी सी डी हे झेड पर्यंत. हे यांना आपण अल्फाबेट्स म्हणत नाही. ए टू झेड जे असतात ते अल्फाबेट असतात, अल्फाबेट्स नाही. जर आपण अल्फाबेट्स म्हटलं तर त्याचं मीनिंग लँग्वेजेस होतं, हे लक्षात ठेवा. त्यामुळे पहिल्या सेंटेन्समध्ये अल्फाबेट्स येणार नाही, तर इथे अल्फाबेटच येणार. अल्फाबेट म्हणजे काय? ए टू झेड जे 26 लेटर्स आहेत ना, 26 लेटर्स इंग्लिशमध्ये, त्यांना अल्फाबेट म्हणतो आपण. अल्फाबेट्स नाही. अल्फाबेट्स म्हटलं तर ते लँग्वेज झालं. आता दुसरं सेंटेन्स आहे आय नो मेनी अल्फाबेट. तर हे कुठल्या अर्थाने घेतलेलं आहे? तर इथं अल्फाबेट्स असलं पाहिजे, की मला खूप साऱ्या लँग्वेजेस येतात बोलायला. ते झालं दुसऱ्या सेंटेन्सचा अर्थ. आतापर्यंत आपण बऱ्याचदा या चुका करत आलेलो आहोत की ए टू झेड म्हटलं की आपण म्हणतो अल्फाबेट्स आणि पण त्याचं मीनिंग वेगळंच आहे. आता लेटर बघा. लेटर हे लेटर कशाला म्हणतो आपण? जे इंडिव्हिज्युअल लेटर्स असतात म्हणजे एक सिंगल लेटर ए असेल, बी असेल, सी असेल, हे याला आपण लेटर म्हणतो. मग लेटर्स कुठले कुठले आहेत? ए, बी, सी, डी हे झाले लेटर्स. आलं लक्षात? अल्फाबेट आणि अल्फाबेट्सचं मीनिंग काय आहे आणि लेटर कशाला म्हणायचं आणि लेटर्स कशाला म्हणायचं हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता त्यानंतर इंग्लिशमध्ये काही फंडामेंटल्स म्हणजे काही असे रूल्स ग्रॅमॅटिकल एरर लक्षात घेण्यासाठी ग्रॅमॅटिकल एरर फाइंड करण्यासाठी आपल्याला काही गोष्टी म्हणजे खूप बारकाईने अभ्यासाव्या लागतात. त्या म्हणजे एक लँग्वेजमध्ये सुपरफ्लॉस वर्ड्स असतात बघा, जे की आपण अननेसेसरीली यूज करतो. फॉर एक्झाम्पल, हे एक्झाम्पल मधून लक्षात घ्या. पहिलं एक्झाम्पल आहे टुडे वी विल डिस्कस अबाउट द बेसिक फंडामेंटल्स ऑफ इंग्लिश. हे आपलं पहिलं सेंटेन्स आहे. यामध्ये आपल्याला एरर फाइंड करायचा आहे. तर काय असेल एरर? सांगा बरं. तर हा एरर आहे तो म्हणजे बेसिक आणि फंडामेंटल हे दोन शब्द इथे आलेले आहेत. तर मी आता सांगितलं की सुपरफ्लॉस एक्सप्रेशन्स लँग्वेजमध्ये बऱ्याच वेळा वापरले जातात आणि ते अननेसेसरीली वापरले जातात. त्याचं कुठलंही मीनिंग इथं या सेंटेन्समध्ये होत नाही. असा एखादा शब्द असतो की जो डबल वापरलेला असतो. फॉर एक्झाम्पल, फंडामेंटल्स. फंडामेंटल्स म्हणजे काय? फंडामेंटल्सचा अर्थच होतो की बेसिक कॉन्सेप्ट. फंडामेंटलचा अर्थ होतो बेसिक कॉन्सेप्ट. मग आता बेसिक कॉन्सेप्ट या अर्थाने फंडामेंटल्स हा यूज केलेला आहे वर्ड इथं. परंतु इथे पुन्हा एकदा बेसिक वर्ड लिहिलाय. म्हणजे गरज आहे का या बेसिकची? म्हणजे सुपरफ्लॉस वर्ड इथे यूज झालेला आहे. सुपरफ्लॉस एक्सप्रेशन इथे यूज झालेलं आहे. म्हणजे असे वर्ड असतात की ज्यांचं ते फक्त आपल्या सेंटेन्सची लेंथ वाढवण्याचं काम करतात. त्या वर्डसाठी ऑलरेडी दुसरा वर्ड तिथे अवेलेबल असतो, परंतु डबल वापरलेले असतात. त्याचे एक्झाम्पल्स मी पुढे घेतलेले आहेत. तर दुसरं उदाहरण काय आहे? आय विल मीट यू ॲट 2 PM इन द आफ्टरनून.
आता हे सेंटेन्स आहे, इथं सुपरफ्लस वर्ड कुठला वापरलेला आहे किंवा फ्रेज कुठली वापरलेली आहे, कुठली असेल? थोडस कॉन्सन्ट्रेट करून सांगा मला. तर तुमच्या लक्षात आलेलं असेल की यामध्ये आय विल मीट यू ॲट 2 PM आणि इन द आफ्टरनून हे वर्ड इथं वापरण्यात आलेले आहेत. आता 2 PM चाच अर्थ काय होतो? 2 PM ही वेळ कधीची आहे? आफ्टरनूनची. तर मग पुन्हा डबल इन द आफ्टरनून वापरण्याची तर गरज होती का? नाही. याने फक्त काय झालं, की सेंटेन्सची लेंथ वाढली. मीनिंग मात्र तोच राहिला. तर एक्स्ट्रा वर्ड्स वापरलेले असतात, सेंटेन्सची लेंथ वाढते आणि मीनिंगमध्ये काहीही फरक पडत नाही. सुपरफ्लस एक्सप्रेशन्स होतात. फॉर एक्झाम्पल बघा, पहिला आपण म्हणतो की रिटर्न बॅक. आता मला सांगा, रिटर्नचाच अर्थ काय होतो? कम बॅक. रिटर्नचाच अर्थ कम बॅक होतो. ऑलरेडी बॅक हा शब्द रिटर्नमध्ये यूज केलेला आहे. बॅक हा शब्द रिटर्नमध्ये यूज केलेला आहे, परंतु आपण तो पुन्हा डबल यूज करतो. ते झालं सुपरफ्लस एक्सप्रेशन. दुसरं आहे पास्ट एक्सपिरियन्स. आपण बऱ्याचदा म्हणून जातो की माझे असे पास्ट एक्सपिरियन्सेस आहेत. आता एक्सपिरियन्सचाच अर्थ काय आहे? एक्सपिरियन्सचाच अर्थ काय होतो? समथिंग हॅपन्ड इन द पास्ट. तर पुन्हा परत पास्ट म्हणायची गरज आहे का? इथं पास्टची गरज नाही. जसं इथं रिटर्न बॅक म्हणायची गरज नाही. रिटर्न म्हटलं तरी मीनिंग ते फुलफिल होतं. तसं दुसऱ्या फ्रेजमध्ये काय पास्ट एक्सपिरियन्स म्हणायची गरज नाहीये. एक्सपिरियन्सचाच अर्थ होतो की दॅट इज समथिंग हॅपन्ड इन द पास्ट. याचा अर्थ म्हणजे एक्सपिरियन्समध्येच पास्ट हा वर्ड ऑलरेडी यूज झालेला आहे. त्यानंतर रिपीट अगेन म्हणतो आपण. सरळच म्हणून जातो रिपीट अगेन. तर रिपीटमध्ये अगेन हा शब्द आलेला आहे. रिपीट करणं म्हणजे काय? तर पुन्हा ते पुन्हा अगेन हा वर्ड इथं ऑलरेडी यूज झालेला आहे. त्यामुळे अगेन या शब्दाची इथे गरज नाही. अशा चुका आपण करतो आणि ग्रामॅटिकली एरर्स येतात. ओके. आणि जे फाइंड द एररचे क्वेश्चन्स असतात त्याच्यामध्ये असे प्रश्न, असे शब्द यूज केलेले असतात आणि तिथं आपण फसतो. तर हे लक्षात घ्यायचंय. दोघांचं मीनिंग एकच होतं, तर पुन्हा पुन्हा ते शब्द वापरण्याची गरज नाहीये. अँग्री मॉब. आपल्याला माहित आहे मॉबचा अर्थ काय होतो? की जे क्राउड असा असतो लोकांचा, की जो अँग्री असतो. अँग्री क्राउड. अँग्री क्राउड यालाच आपण मॉब म्हणतो. जर मॉब या वर्डमध्ये जर अँग्री शब्द सामावलेला असेल, तर पुन्हा अँग्री म्हणायची गरज नाही. पुन्हा आणखी आपण म्हणतो रिअरेंज अगेन. रिअरेंज अगेन. आता रिचाच अर्थ होतो अगेन. री म्हणजे काय? अगेन. तर पुन्हा अगेनची गरज आहे का? नाही. रिअरेंज म्हटलं तरी चालतं. बऱ्याचदा आपण म्हणतो सेम सेम. आता सेम सेम यूज करण्यापेक्षा, डबल हा शब्द यूज करण्यापेक्षा द सेम म्हटलं तरी चालेल. द सेम म्हणजे डबल सेम यूज करण्याची गरज आहे का? नाही. हे वर्ड्स असे बरेच वर्ड्स आहेत की जे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत आणि त्यांचं मीनिंग लक्षात घ्यायचं आहे. मीनिंग समजलं तर अशा सुपरफ्लस वर्ड्स आपल्याकडून यूज होणार नाहीत आणि ग्रामरच्या ज्या मिस्टेक्स आहेत त्या आपल्याकडून होणार नाहीत. फाइंड द एरर मध्ये असे शब्द वापरलेले असतात आणि ते आपल्याला शोधून ते बरोबर ते कट करायचे असतात. ओके. तर आजच्या लेक्चरमध्ये एवढंच घेतलं. आज आपण पूर्ण एक डिटेल सिलेबस काय आहे आणि त्याचा फ्रेमवर्क म्हणजे आपण कशा पद्धतीने लेक्चर्स घेणार आहोत हे आपण हे डिटेलमध्ये पाहिलं. कुठला सिलेबस आहे. त्यानंतर आपण लेटर, वर्ड, फ्रेज, क्लॉज आणि सेंटेन्स याचं एक सिक्वेन्स पाहिला, त्याचं मीनिंग पाहिलं. लेटरवरती वर्ड डिपेंड आहेत, वर्डवरती फ्रेज, फ्रेजवरती क्लॉजेस आणि क्लॉजेस वरती सेंटेन्स हे डिपेंड आहे हे पाहिलं. त्यानंतर आपण अल्फाबेट म्हणजे काय आणि अल्फाबेट्स म्हणजे काय याचं मीनिंग पाहिलं विथ एक्झाम्पल. ओके.
लेटर आणि लेटर्स पण पाहिलं. त्यानंतर सुपरफ्लॉस वर्ड्स कुठले असतात हे मी छोट्या छोट्या व्हिडिओज मधून ते टाकत जाईल की सुपरफ्लॉस वर्ड्स कुठले आहेत वगैरे. तर हे तुमच्या हळूहळू लक्षात येईल. तर आजच्या सेशनमध्ये एवढंच घेऊ आणि नेक्स्ट सेशन पासून आपण सेंटेन्स स्ट्रक्चर पासून सुरुवात करणार आहोत. हे जर लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर लेक्चरला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन पण क्लिक करा, म्हणजे पुढे जे लेक्चर्स मी अपलोड करणार आहे याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येऊन जाईल आणि लेक्चर अपलोड झाल्याचं तुम्हाला समजेल आणि कुठलेही लेक्चर मिस होणार नाही. चला तर मग आजच्या पुरतं एवढंच. भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. बाय बाय.